बघा, आपण थेट कवितेला सुरुवात करू. वंदे वंदे मातरम. या ठिकाणी ग दी माडगूळकर यांनी वंदे वंदे मातरम या गीताविषयी बोलत असताना त्यांनी म्हटलं आहे की हायज वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वेदांच्या मंत्रापेक्षा ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या वेदांच्या मंत्रापेक्षा आम्हाला वंदे मातरम हे गीत प्रिय आहे. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. ही जे भारत माता आहे, भारत मातेच्या मुक्ततेचा म्हणजे आपल्या भारत मातेला जेव्हा पारतंत्र्यात होती, जेव्हा तिला स्वतंत्र आपण दिले, तेव्हा तिचा स्वतंत्रता देत असताना आपण आपल्या प्राणांचे बलिदान आहुती देऊन स्वतंत्रतेचा जो काही यज्ञ होता त्या यज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती देऊन आपण आपल्या भारत मातेला स्वतंत्र केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ग दी माडगूळकर म्हणतात की आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. आम्हाला वेदांच्या मंत्रापेक्षाही प्रिय गीत आहे वंदे वंदे मातरम. कारण आम्ही आमच्या वंदे वंदे मातरम आमच्या भारत मातेला, मातृभूमीला आम्ही वंदन करत आहे. वेदाचे जे काही मंत्र आहे, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, या मंत्राशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. कारण आम्हाला सगळ्यात प्रिय काय आहे तर मंत्र वंदे वंदे मातरम. त्याच मंत्राने मृताचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम. या ठिकाणी ग दी माडगूळकर म्हणतात की याच मंत्राने मृताचे राष्ट्र सारे जागले. हा जो मंत्र आहे, मंत्र वंदे वंदे मातरम, या मंत्राने मृतांचे राष्ट्र जागले. मृतांचे राष्ट्र जागले म्हणजे काय तर हे जे भारत माता आहे, भारत मातेमध्ये जे काही लोक राहत होते त्या लोक निष्क्रिय होते, म्हणजे त्यांना पारतंत्र्यात होते. या पारतंत्र्यात लोकांना जागवण्याचं काम कोणी केलं तर जो मंत्र आहे वंदे वंदे मातरम या मंत्राने जागवण्याचं काम केलं. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. जे शस्त्र घेऊन चालतात त्या निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. जे आपले भारत माता जे पारतंत्र्यात होती त्यांना लढण्यासाठी हे जे आपले भारत मातेतले जे काही लोक आहे, शांतिवादी लोक आहे, त्या शांतिवादी लोकांनी त्यांना प्रहार केला, झुंज दिली आणि शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम. आम्हाला वंदे मातरम हे शस्त्र लाभलेलं आहे. निर्मिला हा मंत्र ज्याने आचरेला झुंजुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. तयाचे गीत आरतीचे गीत वंदे वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरेला झुंजनी, ज्यांनी हा मंत्रांची निर्मिती केली वंदे वंदे मातरम, त्या मंत्राने, त्याच माणसाने, त्याच व्यक्तीने हा जो मंत्र आहे तो आचरणात आणला. कारण आम्ही वंदे मातरम हे जे गीत आहे, भारत मातेला आम्ही प्रणाम करून, भारत मातेला आम्ही वंदन करून, भारत मातेचा आम्ही आदर करून आम्ही आमच्या भारत देशाला पारतंत्र्यातून मुक्त केलेलं आहे, त्याला स्वतंत्र दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही किती लोकांनी प्राणांचे बलिदान दिलेलं आहे. ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. जे हुतात्मे होते, जे आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळावं म्हणून ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, ते त्यांचं प्राणांचं बलिदान त्यांचं वाया गेलेलं नाही. ते स्वर्गलोकात जाऊन ते देव झाले, म्हणजे आपण त्यांना वंदन करतो. कारण त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वतंत्र भारतामध्ये आपण राहत आहोत. गातयाच्या आरतीचे गीत वंदे मातरम. त्यांच्या आरतीचं गीत आपल्याला वंदे मातरम हे गीत आपल्याला गायचं आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की हा जो मंत्र ज्यांनी निर्माण केला वंदे वंदे मातरम, त्या मंत्रांनी ज्यांनी आपल्या भारत देशाला स्वतंत्र दिलं, आपल्या प्राणांचे बलिदान दिले, ते स्वर्गलोकात जाऊन
त्या ठिकाणी ते देव झाले आणि त्या लोकांना आपण आजही वंदन करतो. तुम्हाला माहीत आहे महात्मा गांधीनं बलिदान दिलं है ना. ज्यांनी लोकमान्य टिळक असो, महात्मा गांधी असो, ज्यांनी आपल्या भारताला स्वतंत्रता आणून दिली आणि त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. मग त्यांचं बलिदान वाया गेलं का, वेस्ट गेलं का? कारण आपण अजूनही त्यांचे जन्मतिथी, मृत्यू दिन है ना, स्मृती दिन म्हणून आपण त्यांचा साजरा करतो, त्यांच्या फोटोची पूजा करतो, त्यांना आपण देव मानतो. का बरं? कारण त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की ज्यांनी आपल्या स्वतंत्रता देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ते स्वर्गात जाऊन देव झाले आणि आम्ही त्यांची पूजा करतो. गातयाच्या आरतीचे गीत वंदे मातरम. त्यांच्या आरतीचं आम्ही गीत गात आहे. कोणतं? वंदे वंदे मातरम. त्यांच्या आरतीचे आम्ही गीत गातो वंदे वंदे मातरम. म्हणून या ठिकाणी ग दी माडगूळकर म्हणतात की आम्हाला वेदांच्या मंत्रापेक्षा ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद हे जे काही वेद आहे त्या वेदांच्या मंत्रापेक्षा, उपनिषदे यांच्या मंत्रापेक्षा आम्हाला वंदे वंदे मातरम हे गीत प्रिय आहे. ज्या लोकांनी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवणं, ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या लोकांना आम्ही वंदन करतो आणि ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यांचं बलिदान वाया गेलं नाही, ते स्वर्गात गेले आणि ते देव झाले आणि आपण त्यांची आरती करतो, फोटोचे पूजन करतो आणि त्यांच्या आरतीसाठी आम्ही काय गात आहे तर मंत्र वंदे वंदे मातरम. अशा प्रकारे या ठिकाणी ग दी माडगूळकर यांनी वंदे वंदे मातरम या गीताविषयी लिहिताना त्यांनी हे गीत आहे ते त्यांनी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी हुतात्मा पत्करलेल्या जे काही वीर भारतपुत्र होते त्यांच्या कृतज्ञतेसाठी, त्यांना आदर म्हणून, त्यांना सन्मान म्हणून हे गीत ग दी माडगूळकरांनी गायलेलं आहे.